हे आहेत तुमचे मसल। जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे मसल फायबर तुटतात आणि ते असे होतात। आता जेव्हा तुम्ही त्या तुटलेल्या मसलला प्रोटीन देता तेव्हा ते वाढून असे होतात। आणि हे असं का होतं? कारण प्रोटीन हे मसलचे बिल्डिंग ब्लॉक आहे। तुम्ही कितीही चांगला व्यायाम करा, जगातलं सर्वोत्तम सप्लिमेंट वापरा, पण जोपर्यंत प्रोटीन पूर्ण होत नाही तोपर्यंत रिझल्टची अपेक्षा करू नका। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे मसल गेन का होत नाही, तेव्हा एकदा हे नक्की तपासा की तुम्ही तुमच्या शरीराच्या वजनानुसार प्रति किलो 1.6 किंवा 2 ग्राम प्रोटीन घेत आहात की नाही। आणि तुमचे रोजचे प्रोटीन प्रमाण पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात चिकन, अंडी, पनीर यासारख्या गोष्टीचा समावेश करू शकता। तरीही प्रोटीन पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही एक चांगला वे प्रोटीन घेऊ शकता, ज्यामुळे प्रोटीनचे इंटेक पूर्ण करणे थोडे सोपे होईल। आज आहे दिवस 25वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा। जिम मध्ये जाऊन होता आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट। तर सुरुवातीला टी बार, लॅट पुल डाऊन, सिंगल हँड लॅट पुल डाऊन आणि स्ट्रेट आर्म। बायसेपच्या वर्कआउट मध्ये डंबल कर्ल, क्रीचर कर्ल आणि रिव्हर्स केबल कर्ल। वर्कआउट झाल्यानंतर 30 मिनिट इन्क्लाइन वॉकिंग। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।